हॅलो गाईज, आज डे 2. आता मी आज माहिती कोणाकडे आली मग दाखवणार आहे मी काय बनवते आहे. आणि पण त्याच्या आधी मी आज आले आहे माझ्या बहिणीकडे. बहीण कुठे राहते ते नाही सांगणार आहे. आणि मी आज बनवते तिच्या घरी भाजी, वांग्याची भाजी. तर वांग्याची भाजी मी तुम्हाला दाखवते मी कशी बनवते. हे शेंगदाणे भाजून घेतले आहेत. वांगी तर मेन असणारच आहे वांग्याची भाजी म्हटल्यावर. त्याच्यानंतर इथे आहे कोथिंबीर, मिरच्या जसं तुम्हाला आवडतं तिखट त्याप्रमाणे, लसूण, जिरं घ्यायचं आहे. जिरं दे ना मला. आणि हे छान मिक्सरला लावून घ्यायचं आहे. तर मी आता हा मसाला वाटून घेतलेला आहे वांग्यासाठी, जे आपण तुम्हाला दाखवलं होतं त्याप्रमाणे. आणि नंतर इथे कढीपत्ता आहे फोडणीसाठी. आता आपण तेल घालायचं आहे. तेल जसं तुम्हाला लागेल तसं त्याप्रमाणे टाकायचं तेल. आणि मसाला, वांग्याचा हा जो मसाला आपण काढलेला आहे, हा मसाला जास्त बारीक नाही करायचा, थोडासा जाडसर ठेवायचा. त्याच्यामुळे भाजीला थोडी चव अजून छान येते. ओके. मसाला टाकायचा, चांगलं तेल गरम होऊ द्यायचं. त्याच्यानंतर हा मसाला सोडायचा तेलामध्ये, छान फ्राय होऊ द्यायचं. आणि हा जो कढीपत्ता आहे तोही टाकून द्यायचा याच्यामध्ये. ॲक्च्युली आधी पण टाकलं तरी चाललं असतं, नंतरही टाकलं तरी चालतं, असं काही नाही. आणि हा मसाला पूर्णपणे तेलात छान होऊ द्यायचा. वांग्याची भाजी कोणाकोणाला आवडते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण वांग माझं फेवरेट आहे. आणि हे वांग्याची भाजी माझ्या आईसाठी बनवते. आमच्याकडे तर बिर्याणी मागवली बहिणीने. बिर्याणी येते, वांग्याची भाजी आणि भाकर. माझ्या आईला हे जेवण स्पेशल लागतंच, भाकरीशिवाय तिला जेवण नाही जात. मसाला चांगला झाला हे कसं ओळखायचं माहितीये? मसाल्याला असं तेल सुटलं ना की समजायचं की मसाला झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये वांगे टाकायचे जे आपण कापून ठेवलेले आहेत. वांगे याच्यामध्ये सोडायचे मसाल्यामध्ये. आणि मीठ, हळद टाकायचं, पाणी टाकायचं आणि थोडंसं ते वाफवून घ्यायची, म्हणजे वांग्याची भाजी रेडी. हे मसाल्याचं पाणी.